नमस्ते. श्री माणकेश्वर विद्यालय सुरूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. इयत्ता 7वीचे विद्यार्थी आपल्या समोर घेऊन येत आहे एक छोटीशी नाटिका. आमच्या मार्गदर्शिका आहेत सौ गुलजार अख्तर मॅडम. नाटिकेचे नाव आहे स्वदेशीचा प्रचार आणि प्रसार. प्राजक्ता, स्वदेशीचा अर्थ माहीत आहे का? हो, स्वदेशी म्हणजे आपल्या देशात तयार झालेल्या वस्तूंचा वापर करणे. आराध्या, तुला विदेशीचा अर्थ माहीत आहे का? हो, माहीत आहे. विदेशी म्हणजे परदेशी वस्तूंचा वापर करणे. दिव्यांका, तुला माहीत आहे का स्वदेशी आंदोलन केव्हा झाले? हो, माहीत आहे ना. बंगालची फाळणी झाली तेव्हा ब्रिटिशांमध्ये असंतोष पसरला. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, बिपिन पाल या नेत्यांनी स्वदेशीचे आंदोलनही केले. स्वदेशीचे खूप फायदे आहेत. भारताला आत्मनिर्भर बनवणे, देशाला स्वावलंबी बनवणे, भारतीय उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणे. आजच्या काळात वोकल फॉर लोकल म्हणजेच स्वदेशीचा प्रचार आणि प्रसार फार गरजेचा आहे. परदेशी वस्तू घेऊ नका. आपल्या देशाचा पैसा विदेशी जातो. आपल्या देशाला आर्थिक नुकसान होते. याचाच फायदा शेतकरी व कारागिरांना होतो. संस्कृती, तुला विदेशीचे उद्दिष्ट माहीत आहेत का? हो, माहीत आहे ना. भारतीय उद्योगधंदे वाढवणे, परकीय वस्तूंचा बहिष्कार करणे, स्वावलंबी बनणे, देशभक्तीची भावना जागवणे. हरित क्रांतीमुळे भारतीय शेती आत्मनिर्भर बनली आणि स्वदेशी साधनांच्या वापरानं देशाची प्रगती झाली. जय जवान जय किसान ही भावना हा नारा आजमध्ये घुमू लागला आहे. स्वदेश म्हणजे केवळ वस्त्रच नव्हे तर देशात देशप्रेमी आणि स्वावलंबी भावना असते. चला तर मित्रांनो, आपण स्वदेशी वस्तू वापरून देशाला स्वावलंबी बनवू. चला तर मग आपण शपथ घेऊया. विदेशी कपड्यांचा बहिष्कार करा. स्वदेशी